नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये आपलं पोट मोठं दिसता कामा नये असं कोणाला वाटतंय? नमस्कार, मी डॉक्टर प्रिया दंडगे. आता प्रत्येकापुढचा हा प्रश्न आहे की माझं पोट वाढलेलं आहे, माझं पोट कसं कमी करायचं. भारतामध्ये विसरल ओबेसिटी, ट्रंकल ओबेसिटी, सेंट्रल ओबेसिटी असं ज्याला म्हणतात ते पोट, तो पोटाचा घेर वाढत चाललेला आहे. आणि मग हा कमी कसा करायचा याविषयी आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं की आपण शुगर खाणं बंद करायचं. या 1 महिनाभर जर तुम्ही गोड काहीही खाल्लं नाही तर तुमचं पोट कमी व्हायला सुरुवात होते. मग हे काय गोड खायचं नाही तर ज्यात साखर गूळ असं वापरलेलं असं काहीही गोड खायचं नाही. म्हणजे फळं खाऊ शकता, बेदाणे, खजूर थोड्या प्रमाणात तुम्ही खाऊ शकता. पण चॉकलेट, आईस्क्रीम, गोड कोल्ड ड्रिंक, फळांचे रस, केक्स, पेस्ट्रीज हे आणि ते असं बरंच गोड गोडची काय आहे ते काहीही खायचं नाही. याचबरोबर सॉस, जॅम, ब्रेड, बिस्किटं, टोस्ट यातलंही काहीही खायचं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपण पूर्ण 8 तास झोप घ्यायची आहे. 7 ते 8 तास तुमची झोप पूर्ण झाली नाही तर तुम्ही कितीही व्यायाम केला तरी तुमचं पोट कमी होणार नाही. आणि ही झोप रात्री 11च्या नंतरची असली पाहिजे. म्हणजे 11च्या आधी तुम्ही झोपलं पाहिजे. म्हणजे 2 वाजेपर्यंत जागतो ना 12 वाजेपर्यंत झोपतो 8 तास असं चालणार नाही. सो झोप हा महत्त्वाचा भाग आहे. तिसरं म्हणजे काय, आपण खूप वेळ एका जागी बसतो, चालायलाही जात नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करा की 10-10 मिनटं दिवसभरात चालायला सांगा. म्हणजे सकाळी उठल्यानंतर 10 मिनटं चाला, दुपारी जेवल्यानंतर 10 मिनटं चाला, संध्याकाळी काहीतरी खाणं खाल्लं मग 10 मिनटं चाला, डिनरनंतर 10 मिनटं चाला. अशी 40 ते 50 मिनटं तुमचं चालणं होईल. 10 मिनटं तुम्ही खोलीतल्या खोलीत चाला, जिने चढउतार करा, थोडंसं अंतर चालून जा, पण चालत राहा आणि त्यामुळे तुमचं पोट कमी व्हायला मदत होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रेस घेऊ नका. असा एकही जगात माणूस नाही की ज्याला स्ट्रेस नाही. पण तरीसुद्धा मेडिटेशन करा, ग्रॅटिट्यूड ठेवा, काही गोष्टी मनापर्यंत येऊच देऊ नका आणि इतरही अनेक टेक्निक्स आपलेसे करून स्ट्रेस येऊ देऊ नका. आणि स्ट्रेसमुळे तुमचं पोट वाढायला लागतं, स्ट्रेस बेली असं त्याला म्हणतात. या 4 गोष्टी तुम्ही जर सांभाळल्यात आणि दिवसातून 4 वेळा जर मनमुराद दिलखुलास हसलात तर तुमचं पोट कमी व्हायला मदत होईल. आणि मग न्यू इयरच्या पार्टीमध्ये तुम्ही पण एकदम फिट आणि मस्त दिसाल. नक्की या टिप्स फॉलो करा आणि तुमचं पोट या महिन्यामध्ये किती कमी येतं ते मला नक्की कळवा. या आणि अशाच टिप्ससाठी मला फॉलो करत राहा डॉक्टर प्रिया स्नेह क्लिनिक या यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद.